या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 359 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 14 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाला। यावेळी विकास कामांच्या उद्घाटनाबरोबरच शहर मध्यमधील शिवसेना उबाटा आणि काँग्रेसचे माजी नगरसेविका व समर्थकांचा भाजपातील प्रवेशानं खळबळ उडवून दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जणू बिगुलच वाजवल्याचं दिसतं। यावेळी शिवसेना उबाटा गटाचे माजी नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, काँग्रेसच्या माजी नगरसेविका सारिका सुरवसे, सतीश सुरवसे, खासदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवराम प्रतिष्ठानचे श्रीकांत वाडेकर, रुपेश जक्कल, रतिकांत कमलापुरे, कांताबाई बनसोडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात पक्षप्रवेश केला। यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांना भाजपाचे उपकरण परिधान करून पक्षात सामावून घेतलं। या पक्षप्रवेशानं भाजपातील शहर मध्यमधील ताकद आणखी वाढली आहे। याशिवाय लिमियेवाडी परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाची आतापासूनच सरशी करण्याची व्यूहरचना सुरू आहे। शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्य विधानसभा मतदारसंघातील अन्य आजी माजी नगरसेवकांना पक्षात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे। या सर्वांना शहर विकास निधी बरोबरच महत्वाच्या पदांची ऑफर दिल्याचं समजतं। यासाठी येत्या 15 दिवसात शहरात पुन्हा एकदा मोठ्या कार्यक्रमातून पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे अशी खात्रीलायक माहिती आहे। यावेळी अनेक जण भाजपात पक्षप्रवेश करतील अशी आशा आहे। काल झालेल्या माजी नगरसेवक आणि काही धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशानं भाजपातील जुने पक्षातील नेत्यांना आगामी काळात काम करावंच लागेल। इतरांच्या सूचनेवरून काम करत राहिल्यास स्वतः पद धोक्यात येईल असं सामान्य भाजपा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। या पक्षप्रवेशानं शहर उत्तर विधानसभेचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक शिवानंद पाटील, रवी कयावाले, स्वर्गीय सुनील कामाटे यांच्या पत्नी व सुनील कामाटे यांच्या मुलाला आता झगडावं लागणार आहे। कारण यांचेच प्रतिस्पर्धी असलेल्या स्थानिक नेत्यांना भाजपात प्रवेश देऊन शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी नवीन व्यूहरचना आखली आहे। कारण आमदार विजयकुमार देशमुख मालकांना नवीन आलेल्या माजी नगरसेवकांनाही पक्षात घेण्यापासून विरोध करता येणार नाही। पण या पक्षप्रवेशानं आमदार विजयकुमार देशमुख उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोणत्या नेत्यांना आपल्या पदरात पाडून घेत पक्षप्रवेश देतात याकडे भाजपातील कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलंय। आजचा कार्यक्रम देवेंद्रजी शहरामध्ये कार्यक्रम होत असताना मला खूप अनुभव आहे। आता बघता बघता माझ्या 4 विधानसभेच्या निवडणुका झाल्या, पण शहरामध्ये लोकांना एकत्र करणं आणि कार्यक्रमाला आणून बसवणं हे सगळ्यात मोठं दिव्य असं काम असतं। देवेंद्रजी, तुम्हाला मनापासून तुमचं कौतुक या निमित्तानं करेल। एवढा मोठा मंडळ करायला काळीच लागतं, असे काळीच आपल्यासोबत लोक असल्यावर तयार होतं आणि ते या ठिकाणी आपण झालं दाखवलं। एवढा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला, आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। देवेंद्रजी हा एक युवा आमदार आणि सुरुवातीपासून जेव्हापासून मी पालकमंत्री झालो, किंबहुना मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा निवडून गेलो, तेव्हा माझ्या परिसरातल्या नवीन आमदाराची माहिती घेत असताना देवेंद्रकडे मी कौतुकाने बघायचो की एवढा कमी वेळात झालेला आमदार, तो पण सोलापूर शहरात झालेला आमदार। पण कोठे आणला असल्यावर थोडस माझी खात्री झाली, कारण या कोठे फॅमिलीचा या शहरावर कायम प्रभाव झालेला आहे। कोठे फॅमिलीचा विचाराचा मतदार या शहरामध्ये काम करतो आणि त्यामुळं या शहराने किंवा आमदार या शहराला मिळाला। पण विक्रमजी, या आमदाराकडे बघताना मला माझाही कार्यक्रम आठवला। देवेंद्र आता कानात सांगितलं कितव्या वर्षी आमदार झाला? 34व्या वर्षी देवेंद्र आमदार झाला। आणि मला आठवलं मी 30.5 वर्षाचा असताना आमदार झालो। आणि कसा देवेंद्र पार्श्वभूमी होती, 2 वेळा नगरसेवक झाला आणि कोठे कुटुंबाचा कायम प्रभाव या शहरामधून या राजकारणात राहिला आहे। त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेलं हे कुटुंब आणि या कुटुंबातनं देवेंद्र पुढे आला। मला काही बोलून इतिहास नाही आहे। माझा राजकीय
माझ्या पाठीमागे काही मोठी फॅमिली नव्हती किंवा काही नव्हतं. मी एका शेतकरी कुटुंबात आलेला युवक, उद्योगधंद्याच्या मागे असणारा आणि राजकारणात समाजकारणाची आवड असणारा. मी 29व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि 31व्या वर्षी आमदार झालो. तेव्हापासून सातत्याने 4 वेळा विधानसभेमध्ये निवडून आलो आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानं आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं या सिद्धेश्वराच्या नगरीची सेवा करण्याची संधी मला या पालकमंत्री म्हणून मिळाली. विठुरायाच्या नगरीची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि विठुरायाच्या, माऊलींच्या, तुकोबारायांच्या पालखीचं नियोजन आणि पालखीची सेवा करण्याची संधी मला मिळाली. मला मनापासून आनंद आहे की मी सोलापूरचा पालकमंत्री आहे. देशमुख साहेब कायम असं असतं, श्रीकांतजी वाडेकर असतील, हे सगळेजण आपल्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होतंय. रुपेशजी जक्कल यांचं स्वागत होतंय. मी सगळ्यांना विश्वास देतो की आपल्या पाठीशी आपलं नेतृत्व भक्कमपणे. आजपर्यंत मध्यच्या भाजपाचा पदाधिकारी हा प्रतिकूल काळात होता, परंतु आता इथं आपले आमदार आहे, आपले पालकमंत्री आहेत, आपले मुख्यमंत्री आहेत. येणारा काळ हा आपल्या अनुकूल काळ असणार आहे आणि निश्चित मला बहुमूर्ती विश्वास आहे. 12 कोटीचं ट्रेलर होतं, निश्चित भाऊ येणाऱ्या काळात आपल्याला भव्य पिक्चर दाखवतील विकासाचा आणि येणाऱ्या महापालिकेला सर्वजण एक संघ प्रभावीपणे लढवून आपण भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी करूयात आणि स्पष्ट बहुमतात आपला भाजपाचा महापौर कसा येईल. भले आपण महायुतीमध्ये लढतो तरी आपला महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे आणि तो स्पष्ट बहुमताचा असला पाहिजे. हीच प्रामाणिकपणे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्याची आहे. तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या काळात आपण आमच्या सोबत राहावं. या ठिकाणी श्री रतिकांतजी कमलापुरे जे मोदी समाजातले चांगले युवक कार्यकर्ते, त्यांचाही प्रवेश या ठिकाणी आपल्या आज भाजपामध्ये संपन्न होणार आहे. मी त्यांचंही या पक्षात स्वागत करतो आणि मी एक गोष्ट सांगतो की आज उद्घाटन झालं म्हणजे उद्या सकाळी लगेच काम चालू होणार आहे अशी चुकीची अपेक्षा डोक्यात ठेवू नका. परंतु आज त्यांना दुसऱ्या ही सगळे कामं टप्प्याटप्प्याने जागेवरती सुरुवात होतील. विशेषतः जे चिखल भाग आहे त्या ठिकाणचे रस्ते प्राधान्याने सुरुवात होतील आणि उर्वरित सगळे कामं तुमच्या येणाऱ्या काळात पूर्ण होतील हा विश्वास मी पक्षाच्या वतीने देतो. या ठिकाणी भाऊ आपण आवर्जून आलात आणि सचिन दादा सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी पक्ष प्रवेशापासून प्रत्येक कार्यात माझ्यासोबत भावाप्रमाणे राहिले. अनेकांनी मला निवडणुकीत उमेदवारी मिळण्यापूर्वी भीती घातली की तुझं काही खरं नाही, परंतु एक मोठ्या भावाप्रमाणे सचिन दादा नेहमी मला विश्वास द्यायचे की तू काळजी करू नको, तुला साहेबांनी शब्द दिले तू काम करत जा, तू लोकांना जाऊन भेटत जा आणि त्या विश्वासाला तेही पात्र राहिले. त्यामुळे मी त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकांकडे थोड्यासाठी राजकारण असेल, तुम्ही थोडंसं क्रिकेटचा प्लेअर, क्रिकेट जास्त खेळायचं, प्रत्येक गोष्ट क्रिकेटच्या अंगलमध्ये बघायची सगळ्यात. पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी कसोटीचा काळ जास्त होता. कुठला प्लेअर किती वेळ जास्त खेळतोय मला जास्त माहिती असतं. पण आता T20चा जमाना आहे आणि T20 जमान्यामध्ये कमी बॉल आणि जास्त जण कोण खेळतो त्याला महत्व आहे. स्ट्राईक रेटचा जमाना आहे आणि अशा स्ट्राईक रेटचा जमाना आहे देवेंद्र दादासारखा शेंडेफळ म्हणजे जे सगळ्यात लहान असतो ना, आमच्या 5 आमदारामध्ये आम्ही दोघं सगळ्यात लहान, त्यातल्या त्या देवेंद्र दादा अजून लहान. त्यामुळं पालकाच्या भूमिकेत असलेले जयाभाऊ सहजिकच जे सगळ्यात धाकटा आहे ते जास्त लाडका आहे. नुसतं जयाभाऊंचा नाही, देवाभाऊंचा पण लाडका. या मतदारसंघात यावेळी जनसेने प्रतिनिधी केले, 15 वर्ष आमदार गेले. आमदार कधी आले आणि कधी गेले कळतही नव्हते. पण या मतदारसंघात ठाण मांडून जाऊन गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी हा कार्यकर्ता, हा नेता त्या शहराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणारा आदरणीय आमच्या सहकारी देवेंद्र दादा आणि तेवढ्याच मोलाची नुसतं देवेंद्र दादा नाही, आम्हा सगळ्या आमदारांना साथ देणारे जयाभाऊ उपस्थित आहेत. जयाभाऊ, तुमच्यामुळे चांगलं झालं सोलापूर जिल्ह्यात आमचं. का पूर्वी बाहेरचं पालकमंत्री बाहेरचं, तुम्ही एवढ्या वेळा सोलापूरला यायला लागले, बाहेरचं पालकमंत्री म्हणायचं बंद झालं. आता मी तर जेवण मान कसा कसं करता येईल सोलापूरला, आमच्यापेक्षा जास्त सोलापूरला तुम्ही दिसायला लागले.
त्या सोलापुरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एकरूप होऊन काय करायला लागले, काम करायला लागले. पंढरपूरची वारी आजपर्यंत झालेली एक चांगली वारी झाली. छोट्या छोट्या गोष्टी लक्ष घालतात. सचिन कुठे कमी पडतो, देवेंद्र कुठे कमी पडतो, अजून कुठले नेते कशात कमी पडतात, बारकाही लक्ष घालणार. जय भाऊ, तुमचं नेतृत्व या जिल्ह्याला मिळालं, खरोखर सांगतो. एक चांगला मार्गदर्शन मिळाला, चांगला भाऊ मिळाला, कधी हक्कानं समजावून सांगणारा, कधी प्रेमानं जवळ सगळ्या बाजूनी समजावून घेत त्या जिल्ह्याचा चौथे विकास जे तुम्ही करत आहात. आम्ही सगळे आमदार असतील तुमचे शतशः आभार मानतो. देवेंद्र दादा, तुमचं काम, कोणते परिवाराचं काम त्या सोलापूर शहराला जिल्ह्याला चांगलं माहीत आहे. आणि त्या दोन भाऊंची साथ, जयाभाऊ आणि देवाभाऊ, त्या दोघांची साथ असल्यामुळं आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या शहराचं प्रतिनिधित्व केलं त्या सगळ्याचं रेकॉर्ड तोडून काम करणार देवेंद्र काम करणार याची खात्री आहे. ज्या सगळ्या बोलतात तुमच्या सगळ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. सिद्धरामेश्वर तुमच्या कर्तृत्वाला असंच यश येऊ. आणि जयाभाऊ, तुमचं जो प्रेम आशीर्वाद आम्हाला मिळत आहे ते असंच वृद्धिंगत हो अशी प्रार्थना करून देण्याची दोन शब्द करू. धन्यवाद. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.